तर महत्त्वाची बातमी येते, मनोज जरांगेंची 8 जून रोजी बीडमध्ये होणारी सभा रद्द करण्यात आलेली आहे। नारायणगडावरील सभेवर दुष्काळाचं सावट आहे। उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। महेंद्र, सभा रद्द करण्यात आलेली आहे, दुष्काळाचं सावट आहे, काय अधिक माहिती आहे? नक्कीच मनुश्री, 8 जून रोजी नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांची ऐतिहासिक सभा होणार होती। त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आलेली होती। तब्बल 900 एकरवरती ही सभा होणार होती। मात्र बीड जिल्ह्यामध्ये सध्या भीषण दुष्काळाचं सावट आहे आणि त्यामध्येच पाण्याचं देखील दुर्भिक्ष आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 6 कोटी मराठा समाज बांधव जो आहे या गडावरती येणार होता आणि त्यांची जी सुविधा आहे त्याच्यात कुठलंही गालबोट लागू नये किंवा त्यांची असुविधा होऊ नये यासाठी एक बैठक झालेली होती। या बैठकीमध्ये जून नंतर ही सभा ठरवण्याचं बैठकीमध्ये त्यांनी नियोजित केलेलं आहे। 8 तारखेला जी सभा होणार होती त्या सभेला राज्यातूनच नाही तर परप्रांतातून देखील मराठा बांधव येणार होते। मात्र गडाची जर परिस्थिती पाहते आणि उन्हाची जर दाहकता पाहता ही सभा जी आहे तुर्तास तरी आता रद्द करण्यात आलेली आहे। पुढील एक बैठक होणार आहे, बैठकीचं आणखी निश्चित करण्यात आलं नाही। या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील आता पुढची तारीख जी आहे काय देतील याकडे आता सर्वच महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मनुश्री, नक्कीच महेंद्र, धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे मनोज जरांगे यांची 8 जूनची बीडमधली सभा उन्हाच्या तीव्रतेमुळे रद्द करण्यात आलेली आहे। तर मनोज जरांगेंची 8 जूनमध्ये बीडमध्ये सभा होणार होती, मात्र उन्हाची तीव्रता, दुष्काळाचं सावट, पाण्याचं दुर्भिक्ष्य यामुळे बीडमधली ही सभा रद्द करण्यात आलेली आहे। या पुढची सभा नेमकी कधी होईल याची चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सुद्धा कळवलं जात आहे।